नमस्कार मित्रांनो, बुक कट्टा लवर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। गेल्या काही दिवसापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य हे प्राध्यापक नरहर कुरुंदकर लिखित पुस्तकाचा आपण आशय समजून घेत आहोत। या आशयामध्ये मला माहिती आहे, मला जाणीव आहे की आपण व्हिडिओ जे बनवत आहोत ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, कारण की आपल्याला नेहमीच मसालेदार चटकदार ऐकायची सवय असते। आणि आपण या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज मूळ काय होते, शिवाजी महाराजांचं विश्लेषण काय होतं याविषयी आपण समजून घेत आहोत। आज आपण नवीन एका उतार्याकडे आपण वळणार आहोत आणि आपण एक नवीन आज प्रकरण सुरू केलं आहे। त्या प्रकरणाचं नाव आहे यशाच्या रहस्य किंवा शिवाजी महाराजांचे यश असं प्रकरणाचं नाव आहे। त्याच्यामध्ये प्राध्यापक कुरुंदकर असं म्हणतात, जो योग बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे यांच्यासारख्या पुरुषांच्या वाट्याला असतो तो योग म्हणजे रणांगणावर लढताना हौतात्म्य पत्करण्याचा योग। शिवाजी सारख्या पुरुषाला नसतो। शिवाजी सारख्या पुरुषांनी मृत्यूची तयारी नेहमीच ठेवलेली असते, पण हा माणूस मरण्यासाठी सुद्धा मोकळा नसतो। अनेक निष्ठावंतांच्या मरणावर तो दुःखी अंतकरणाने उभा असतो। जे हजार मरतात ते आपल्या मृत्यूने कृतार्थ होतात। या हजारांच्या मरणावर उभा असणारा शिवाजी स्वतःच्या मृत्यूने कृतार्थ होऊ शकत नाही। ज्या लक्षावधींच्या मुक्ततेसाठी तो झगडत असतो, त्या जनतेच्या मुक्ती साफल्याने असा नेता कृतार्थ होतो। तो स्वतःला मरायला मोकळा नसतो। म्हणूनच सैनिकांचे शौर्य बलिदान करण्यात असते, सेनापतीचे शौर्य नियोजनपूर्वक यश साकारण्यात असते। सेनापतीला उठाव करावा लागतो, शेवटपणे लढाई द्यावी लागते, प्रसंगी माघारी घ्यावी लागते। शिपायाचे शौर्य लढाई जिंकण्यात अगर मरण पत्करण्यात असते। सेनापतीचे शौर्य युद्ध जिंकून साकार झालेला विजय आपल्या ध्येयवादासाठी राबवण्यात असतो। शौर्य या कल्पनेचे हे वेगवेगळ्या पातळीवरील आविष्कार आहेत। ते आविष्कार समजून घेऊनच शिवाजीचे युद्ध नेतृत्व समजून घ्यावे लागेल, कारण की हे युद्ध नेतृत्व ही त्याच्या युग प्रवर्तकाला किंवा युग प्रवर्तनाला आवश्यक असणारी किमान अट आहे। म्हणूनच मी रोमांचकारी प्रसंगांना या व्यक्तीने अभ्यासात गौण मानतो। या उतार्यामध्ये प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी एक सुंदर वाक्य वापरले। त्यात ते असं म्हणतात की सेनापती जो असतो आणि सैनिक जो असतो, सैनिक हा नेहमीच मरणासाठी मोकळा असतो। त्याच्यासाठी मरण ही सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्या मरणाने तो कृतार्थ होत असतो। परंतु जर एखादा सेनापती असेल, एखादा राजा असेल, तो मरणासाठी नेहमीच खुला असून देखील त्याला मरण्याची मुभा अजिबात नसते, कारण की त्याच्या संपूर्ण नेतृत्वावर संपूर्ण राज्य उभा असतं। आणि त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला मरण त्यांच्या डोळ्यासमोर उभं होतं, परंतु ते मरण त्यांना सहजासहजी स्वीकारण्यासारखी योग्य नव्हती, कारण की त्यांच्या पाठीमागे जो एक महत्त्वाचा स्वराचा रणगाडा होता, तो रणगाडा त्यांना हाकायचा होता। आणि यामध्ये प्राध्यापक कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांचं जे विश्लेषण केलं आहे त्यांच्या युद्ध नेतृत्वाचं, ते युद्ध नेतृत्वाचं विश्लेषण हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यामध्ये प्राध्यापक कुरुंदकर सर्वात शेवटी असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं विश्लेषण करत असताना ज्या पद्धतीने सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या रोमांचकारी घटकांना अतिशय महत्त्व देतो, त्या पद्धतीनं प्राध्यापक कुरुंदकर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील त्या रोमांचकारी घटकांना विशेष महत्त्व देत नाही। म्हणून प्राध्यापक कुरुंदकरांचं विश्लेषण हे इतर अनेक इतिहासकारांपेक्षा प्रामुख्याने वेगळं पडतं, कारण की प्राध्यापक कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांचं विश्लेषण हे अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीनं आणि वेगळ्या स्वरूपानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओमध्ये किंवा या उतार्यामध्ये आपण विशेष काही गोष्टी समजून घेतल्या। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन उतारा घेऊन तुमच्यासाठी येणार आहोत। तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा, आणि हां, आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील, आपले काही जर विचार असतील, आपण मात्र ते विचार कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।